माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आपलं जे मागचं व्हिडिओ होतं त्याच्यामध्ये पाहिलं होतं की जे इस्लामचा ग्रंथ आहे, पवित्र ग्रंथ जे आहे कुराण मजीद, त्याच्यामधलं जे सर्वात मोठं किंवा सर्वात मोठी जी सूरत आहे सूरे बकरा, ज्याच्यामध्ये 286 श्लोक आहेत, ते आपण सुरू केलं होतं. आणि त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय सांगितलेलं आहे सर्वश्रेष्ठ अल्लाहने ते बघितलं होतं. आता एकदम सुरुवातीला जे आहे एका अशा समूहाचा उल्लेख केलेला आहे जो सर्वश्रेष्ठ अल्लाहचे जेवढे नियम आहेत किंवा आज्ञा आहेत त्याचं पालन करतो आणि चांगले काम करतो आणि जे काही अपराध आहे त्याच्यापासून दूर राहतो आणि जो स्वर्गात जाणारा आहे. आणि तो काय करतो, जे अल्लाह आणि जे पैगंबर आहे आणि जे पवित्र ग्रंथ आहेत त्यांच्यावर तो ईमान राखतो. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की तो नमाज अदा करतो, तो समूह. आणि तो समूह अजून काय करतो की अल्लाहने जे काही त्यांना दिलेलं आहे त्याच्यामधून खर्च करतो, म्हणजे गोरगरिबांवर खर्च करतो, आपल्या परिवारावर खर्च करतो, अजून जिहादसाठी खर्च करतो. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की हे लोक अल्लाहने असं म्हटलेलं आहे की हेच लोक आहेत जे सत्याच्या मार्गावर आहे आणि हेच लोक यशस्वी होणार आहेत. त्याच्यानंतर दुसरा समूह आपण बघितलं होतं ज्याच्यामध्ये जे इन्कार करणारे लोक आहे किंवा जे काफिर लोक आहेत ते येतात आणि त्यांच्याबद्दल अल्लाहने असं म्हटलेलं आहे पैगंबरांना की तुम्ही त्यांना म्हणजे जे यातना आहेत किंवा अजाब आहेत त्याच्याबद्दल सांगितलं किंवा नाही सांगितलं, हे लोक ईमान राखणार नाही. कारण त्यांच्या हट्टीमुळे जिद्दीमुळे अल्लाहने त्यांच्या हृदयावर आणि कानांवर मोहर लावलेली आहे आणि त्यांच्या डोळ्यावर पडदा पडलेला आणि त्यांच्यासाठी खूप मोठी यातना आहे. त्याच्यानंतर जे तिसरा समूह आपण बघितलं होता जे सर्वात हानिकारक समूह आहे, ज्याला मुनाफिक किंवा दांभिक लोक म्हणतात, त्यांच्याबद्दल आपण बघत होतो की हे लोक म्हणतात की आम्ही ईमान राखतो अल्लाहवर आणि अंतिम दिवसावर, पण अल्लाह म्हणतात की हे लोक ईमान राखणारे किंवा इमानधारक नाही. आणि ते असं विचार करतात की ते अल्लाहला आणि इमानधारकांना धोका देऊ लागले, पण अल्लाह म्हणतात की ते स्वतःला धोका देऊ लागले, पण त्यांना याची समज नाही. आणि त्याच्यानंतर हे एका प्रकारचा त्यांच्या हृदयात आजार आहे जे अल्लाहने वाढवलं आणि त्यांच्यासाठी खूप दुःखदायक यातना आहे. कारण ते खोटं बोलत होते की आम्ही इमान राखतो, पण ते इमानधारक नव्हते. दांभिक लोक जे होते, मुनाफिक जे होते, जेव्हा त्यांना म्हटलं जायचं की धरतीवर जे अपराध आहे ते पसरू नका, तर ते म्हणायचे की आम्ही तर शांतता पसरू लागलो. पण अल्लाह म्हणतात की नाही, हेच लोक अपराधी आहे, पण त्यांना याची समज नाही. आणि जेव्हा त्यांना असं म्हटलं जायचं की तुम्ही सुद्धा ईमान ठेवा जसे दुसऱ्या लोकांनी ईमान ठेवले, तर ते म्हणायचे की आम्ही त्यांच्यासारखं ईमान ठेवायचं जे मूर्ख आहे. तर अल्लाहने म्हटलं हेच लोक मूर्ख आहे, पण यांना त्याची जाणीव नाही. आणि जेव्हा आणि या लोकांनी काय केलं, अल्लाह म्हणतात की जे मार्गदर्शन आहे त्याच्या मोबदल्यात
भ्रष्टतेला खरेदी केलं आणि हा जे त्यांनी व्यापार केलेला आहे याच्यापासून त्यांना कोणत्याही प्रकारचा नफा मिळणार नाही आणि त्यांना सत्याचा मार्ग सुद्धा मिळणार नाही. कारण ते काय करायचे की जेव्हा त्यांच्या म्हणजे इमानधारकांच्या सोबत बसायचे तेव्हा म्हणायचे की आम्ही तुमच्या सोबत आहोत, आणि जेव्हा ते काफिरांसोबत बसायचे तेव्हा म्हणायचे की आम्ही तर तुमच्यासोबत आहोत, आम्ही इमानधारकांसोबत फक्त काय करत होतो, थट्टा आणि मस्करी करत होतो. तर अल्लाह म्हणतो की मी त्यांच्यासोबत थट्टा मस्करी करतो आणि त्यांच्या या व्यापारामध्ये मी त्यांना काय करतो, अजून म्हणजे थोडंसं वेळ देतो. आता नंतर म्हटलेलं आहे की ते एका प्रकारे बहिरे पण आहे आणि आंधळे पण आहे आणि ते बोलू सुद्धा शकत नाही. आणि अल्लाह म्हणतात की आता ते सत्याच्या मार्गावर कधीच परतणार नाही. आता आजचे जे श्लोक नंबर 19 आणि 20 आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की त्यांची एक उदाहरण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. अल्लाहने जे दिलेलं आहे अशा लोकांबद्दल, या लोकांचं उदाहरण कसं आहे की समजा त्यांनी आग पेटवली आणि जेव्हा त्यांच्या आसपास उजाड पडलं किंवा प्रकाश पडलं तर अल्लाहने काय केलं, ते प्रकाशाला हिरावून घेतलं आणि आता ते अंधारात आहे आणि त्यांना काहीही दिसत नाही. आता इथे 19 नंबरच्या श्लोकात आता त्यांना 19 क्रमांक जे आहे, श्लोक क्रमांक 19, त्याच्यामध्ये अजून एक उदाहरण दिलेलं आहे मुनाफिक लोकांचं, दांभिक लोकांचं. यांचं उदाहरण असं आहे जसं की पाऊस जो पडतो, मुसळधार पाऊस जो पडतो आकाशातून, तर त्याच्यात आकाशात अंधार सुद्धा असतो, मेघ गर्जना असते आणि वीज असते. आणि त्याच्यानंतर म्हटलेलं आहे की हे लोक काय करतात, हे आवाज जे आहे विजेचं, मेघ गर्जनेचं, ते ऐकून आपल्या कानात, त्यांचे जे बोट आहे ते त्यांच्या कानात खुपसून घेतात. कारण त्यांना भीती वाटते की आता त्यांचा मृत्यू होऊन जाईल या आवाजाने, जे वीज आहे त्याच्या कळाळण्यामुळे, आणि त्याच्यामुळे त्यांना भीती वाटते. आणि पुढे असं म्हटलेलं आहे अल्लाहने की असं वाटते की वीज जी आहे ही चमकणारी, ती काय करते, त्यांचे जे डोळे आहेत त्याला हिरावून घेईल आणि किंवा हिसकून घेईल. आणि अल्लाह म्हणतो की जेव्हा या विजेमुळे प्रकाश पडतो त्या विजेमध्ये ते चालू लागतात आणि जेव्हा वीज चमकत नाही किंवा अंधार पडतो तर ते तिथे जागच्या जागी थांबतात. आणि जर अल्लाहने इच्छिले तर अल्लाह त्यांचे डोळे आणि त्यांचे कान हिरावून घेईल आणि अल्लाह जे आहे निसंशय प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य राखणारे आहे, असं या 20 श्लोक क्रमांक 20 मध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हे जे श्लोक होते याचं आपण बघितलं तिथे काय संदेश दिलेला आहे. आता पुढचे जे श्लोक आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आणि आज आपण इथे
थांबू.